शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 25 मार्च 2026 ला एक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बढती संदर्भातला जो जी-आर होता किंवा परिपत्रक होतं ते रद्द करण्याचा आदेश काढलेला आहे. त्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. मी प्राध्यापक हेमंत मंगळे आपलं हेमंत मंगळे चॅनलमध्ये पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, राज्यामधल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असे दोन वर्ग पडतात. शिक्षक शिकवण्याचं काम करतात, तर शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत ते ऑफिस सांभाळण्याचं काम करतात. विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स करणे आणि त्यांचं रेकॉर्ड ठेवण्याचं, जतन करण्याचं काम करत असतात. तर हे शिक्षकेतर कर्मचारी आपलं शिक्षण सुरू ठेवतात आणि कधी-कधी ते पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण करतात, पदव्युत्तर शिक्षण घेतात, बी-एड करतात आणि मग अशा प्रकारे त्यांचं पदवी बी-एड किंवा पदव्युत्तर बी-एड असं शिक्षण झालं, की त्याच विद्यालयामध्ये, त्या शाळेमध्ये किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जर एखादं पद रिक्त झालं, तर अशा प्रसंगी ते पदोन्नतीची मागणी करत असत आणि तशा प्रकारचा शासन निर्णय असल्यामुळे त्यांना पदोन्नती देण्यात येत होती. फक्त त्यांना शिक्षण सेवक म्हणून जो कालावधी आहे तो पूर्ण करावा लागत होता. परंतु सेवानिवृत्तीच्या वेळेला त्यांचं जे शिक्षकेतर कर्मचारी म्हणून जे काही त्यांचा अनुभव आहे, त्यांची जी वर्ष आहेत, ती सेवानिवृत्तीच्या वेळेस काउंट होत होती. अशा प्रकारचं परिपत्रक शासनाचं होतं. परंतु 25 मार्च 2026 ला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जे परिपत्रक काढलेलं आहे, शासन निर्णय घेतलेला आहे, त्यानुसार आता ती फॅसिलिटी, ती सुविधा रद्द करण्यात आलेली आहे. हा एक तसं बघितलं तर अत्यंत दुर्दैवी असा निर्णय आहे. निर्णय नेमका काय आहे ते आपण बघणार आहोत. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2026 प्रकरण क्रमांक 124 TNT 1 मुंबई दिनांक 25 मार्च 2026. प्रस्तावना. राज्यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरती बाबतचा निर्णय सन 2017 पासून शासनाने घेतलेला आहे. यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक पदावर नियुक्ती होत आहे. असे असताना उक्त संदर्भीय शासन पूरक पत्रकान्वये शिक्षकेतर कर्मचारी यांची कोणत्याही स्पर्धेशिवाय केवळ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या आधारावर शिक्षक किंवा शिक्षण सेवक पदावर नियुक्ती केली जाणे ही बाब विद्यार्थ्यांची अध्यापन प्रक्रिया व पर्यायाने शैक्षणिक गुणवत्ता बाधित करणारी आहे. यास्तव सदरची तरतूद अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर अशा प्रकारे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जर आपलं शिक्षण पूर्ण केलं असेल, व्यावसायिक शिक्षण पूर्ण केलं असेल, तर त्यांना शिक्षक किंवा शिक्षण सेवक म्हणून नियुक्त केल्या जात होतं. त्या पदावर ते नियुक्त होत होते. कोणतीही परीक्षा त्यांना देण्याची गरज नव्हती. अशा प्रकारचं शासन निर्णय अगोदर झालेला होता. अशाच माहिती करता आपण हे हेमंत मंगळे चॅनल सबस्क्राईब करा. नवनवीन माहिती आपल्याला या चॅनलच्या मार्फत मिळणार आहे. आता शासन निर्णय काय झालेला आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. उक्त संदर्भाधीन शासन पूरक पत्र दिनांक 10/6/2005 मध्ये परिच्छेद क्रमांक 8 येथे खालील प्रमाणे तरतूद आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्याने माध्यमिक शिक्षकांसाठी वा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आवश्यक ती शैक्षणिक अर्हता प्राप्त केली आणि जर त्या संवर्गाचे पद माध्यमिक शाळेत वा उच्च माध्यमिक शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असेल तर अशा प्रकरणी सदरहू शिक्षकेतर कर्मचाऱ्यास शिक्षण सेवक म्हणूनच नियुक्ती द्यावी लागेल. म्हणजे 10/6/2005 ला अशा प्रकारचा आदेश काढण्यात आला होता की असा जो कर्मचारी असेल त्याला शिक्षण सेवक म्हणूनच नियुक्ती द्यावी लागेल व त्यांना शिक्षण सेवकाचेच मानधन आणि इतर सर्व अटी व शर्ती लागू होती. मात्र अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्याची
पूर्वीची सेवा ही सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरता येईल. म्हणजे 2005 मध्ये जो आदेश होता, तर त्या 2005च्या आदेशामध्ये असं सांगितलं होतं की शिक्षकेतर कर्मचाऱ्याची पदोन्नती होत असताना त्याला शिक्षण सेवक हा कालावधी पूर्ण करून द्यावा लागेल. परंतु एक चांगली गोष्ट अशी होती की शिक्षकेतर कर्मचाऱ्याची पूर्वीची जी सेवा होती ही सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरता येईल. परंतु आता हा जो आदेश आहे 25 मार्च 2026 चा, तर या आदेशानुसार सदर तरतूद या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे, म्हणजे रद्द करण्यात येत आहे. म्हणजे ही जी तरतूद होती 10/6/2005 मध्ये की शिक्षण सेवक किंवा शिक्षक म्हणून शिक्षकेतर कर्मचाऱ्याची नियुक्ती होत होती, ते आता रद्द झालेलं आहे. म्हणजे शिक्षकेतर कर्मचाऱ्याला आता प्रमोशन मिळणार नाही. दुसरं, शिक्षकेतर पदावरून शिक्षक किंवा शिक्षण सेवक पदावर नियुक्तीबाबत कोणत्याही शासन आदेशात किंवा परिपत्रकात किंवा संलेखात असलेल्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष तरतुदी देखील त्या मर्यादेत तात्काळ प्रभावाने अधिक्रमित करण्यात येत आहे. म्हणजे अशा प्रकारची जी तरतूद आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसंदर्भात प्रमोशनची, त्याला शिक्षण सेवक किंवा शिक्षक म्हणून प्रमोट करता येत होतं, तर ती असा कोणताही जर आदेश असेल तर तो अधिक्रमित केला गेला आहे, तो रद्द करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून त्याचा संकेतांक 2026-0-325 173 70 63 921 असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. अशा प्रकारचा एक शासन निर्णय हा प्रसिद्ध झालेला आहे आणि यामुळे शिक्षकेतर पदावरून शिक्षक पदावरील नियुक्तीबाबतची तरतूद रद्द करण्यात आलेली आहे. तर आजपर्यंत जी सुविधा होती ती सुविधा रद्द झालेली आहे. तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती करता आपण हेमंत मंगळे हे चॅनल सबस्क्राईब करावं ही विनंती. धन्यवाद.